बायको दुकानात कामाला, नवऱ्याने संशयातून बायकोचा केला खून. सत्य घटना. माणूस व्यसनाधीन झाला की आपल्या भोवती चक्रव्यूह करून घेतो. त्यात तो इतका गुरफटून जातो की त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. शेवटी तो आपल्या कुटुंबाचा घात करूनच बाहेर पडतो. तसेच सांगली जिल्ह्यातही तसेच घडले आहे. जक्काप्पा चव्हाण हा व्यसनी होता. त्यातून तो पत्नीशी भांडण करायचा. या भांडणाला कंटाळून त्याची बायको मुलांच्यासह माहेरी गेली होती. बायको माहेरी गेल्याने जक्काप्पाला तिचा विरह सहन होईनासा झाला होता. पण त्याची दारूही सुटत नव्हती. बायकोने आपल्याकडे यावे म्हणून तो तिला घरी येण्यास सांगत होता, पण ती नकार देत असल्याने अखेर रागाच्या भरात जक्काप्पाने तिला ठार मारले. आपल्या पोराबाळांना अनाथ करून स्वतः जेलमध्ये बसण्याची वेळ जक्काप्पावर आली आहे. हे एका दारूच्या पेल्यामुळे घडले हे मात्र त्याच्या लक्षात आले नसावे का? ह्या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सांगलीवाडी येथे राहणाऱ्या प्रियांकाचा विवाह 2013 साली जक्काप्पा सोमनाथ चव्हाण याच्याशी झाला होता. जक्काप्पा चव्हाण हा मूळचा बबलेश्वर काकडगी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक येथील आहे. तो कोल्हापूर येथे मजुरीचे काम करून आपल्या आणि आपल्या बायकोचे पोट भरत होता. विवाहानंतर या दाम्पत्याला 2 अपत्ये झाली होती. कोरोनाची लाट आल्यानंतर त्याने कोल्हापूर सोडले आणि तो आपल्या बायको मुलांच्यासह जमखंडी येथे राहू लागला. जमखंडीमध्ये 2 वर्षे राहिल्यानंतर तो मूळ गावी बबलेश्वर काकडगी येथे आपल्या कुटुंबासह राहायला गेला. जक्काप्पा हा अंग मेहनतीचे काम करत असल्याने दिवसभराच्या केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी त्याने दारूचा पेला कधी हातात घेतला हे त्याला समजलेच नाही. सुरुवातीला घोट घोट घेऊ म्हणणारा जक्काप्पा दारूत कधी बुडून गेला हे त्याला समजले नाही. आता तो इतर गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा दारूवरच जास्त खर्च करू लागला होता. तो दिवसभर दारूच्या नशेत राहू लागला होता. यातून घरात भांडणे होऊ लागली. आता त्याने पत्नी प्रियांकावर हात उगारायलाही सुरुवात केली होती. जक्काप्पाचा हात छळ वाढू लागलेला होता. त्यास कंटाळून 3 वेळा प्रियांकाने सांगलीवाडी हे माहेर गाठले होते. पण पुन्हा संसाराच्या ओढीने ती नवऱ्याकडे परत यायची. मात्र जक्काप्पाचे वागणे काही सुधारले नाही. त्याचे व्यसन सुटावे म्हणून त्याच्या नातलगांनीही खूप प्रयत्न केले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्रियांका मात्र आपला नवरा आज ना उद्या सुधारेल या आशेने आपल्या सासरी बबलेश्वर काकडगी येथे यायची. पुन्हा त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून जायची. ज्यावेळी ती आपल्या सासरी येत असे तेव्हा जक्काप्पा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद करायचा. तिला मारहाणही करायचा. नवऱ्याच्या या जाचाला कंटाळून प्रियांका माहेरी निघून गेलेली होती. त्यामुळे जक्काप्पाची शारीरिक उपासमार होऊ लागलेली होती. पत्नी सुख मिळत नसल्याने तो चिडलेला होता, अस्वस्थ झालेला होता. इकडे सांगलीवाडी येथे आपल्या मुलांच्यासह राहायला गेलेल्या प्रियांकाने आपल्या पोरांच्या पोटा पाण्यासाठी साडी दुकानात काम पत्करलेले होते. ती त्या ठिकाणी दररोज कामाला जात असे. तर तिकडे जक्काप्पा हा सध्या रत्नागिरी येथे मजुरीसाठी जात होता. शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी जक्काप्पा चव्हाण याच्या धाकट्या भावाचा अपघात झाल्याने तो रत्नागिरीहून सांगलीवाडी येथे आलेला होता. त्याने सासरवाडीत जाऊन प्रियांका कुठे आहे याची विचारणा केली. ती साडी दुकानात कामाला जाते असे समजल्यावर तिला दुकानात जाऊन भेटतो. तिला आता मी गावी घेऊन जाणार आहे असे त्याने प्रियांकाच्या आईला सांगितले आणि तो प्रियांका काम करत असलेल्या साडीच्या दुकानात गेला. तिथे तो प्रियांकाला भेटला. काहीतरी बोलायचे आहे असे म्हणत त्याने प्रियांकाला दुकानातून बाहेर आणले. ते बोलत बोलत कृष्णा नदीवर सरकारी घाटाजवळ आयर्विन पुलानजीक आले. यावेळी जक्काप्पाने तिला तू माझ्याबरोबर गावी चल, माझ्या भावाचा अपघात झालेला आहे असे सांगितले. तेव्हा प्रियांकाने स्पष्ट नकार दिला. त्यातून दोघांच्या मध्ये वाद वाढू लागला. जक्काप्पाने प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. हा घाव छातीवर बसल्याने प्रियांका घायाळ झाली. तरीसुद्धा जक्काप्पाने तिच्यावर चाकूचे वार केलेले होते. ती मात्र जीव वाचवण्यासाठी ओरडत होती. त्याकडे दुर्लक्ष करत तो तिच्यावर चाकूचे वार करतच राहिला. अखेर ती निश्चित होऊन खाली पडलेली होती. इकडे आपली मुलगी अजून का घरी आली नाही म्हणून आई तिचा शोध घेऊ लागली होती. त्याचवेळी तिला समजले की कृष्णा नदीच्या सरकारी घाटाजवळ प्रियांकाला तिच्या नवऱ्याने ठार मारले आहे. इकडे पोलिसांनाही ही खबर पोहोचली होती. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक
घटनास्थळी येऊन पोहोचले होते. पोलीस उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस कर्मचारी संतोष गळवे, संदीप पाटील, गौतम कांबळे यांनी पंचनामे केले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. प्रियांकाच्या खुनाबाबत गणेश कृष्णा अजेटाराव राहणार मंगेश्वर चौक पोस्ट ऑफिस जवळ सांगलीवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 87/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार संशयित जकाप्पा सोमनाथ चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सांगली शहर पोलिसांची पथके रत्नागिरी आणि कर्नाटकात रवाना झाली. त्या दरम्यान जयसिंगपूर येथे जकाप्पा सोमनाथ चव्हाण यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. जकाप्पा पत्नी विरहाने अस्वस्थ झाला होता. पत्नी त्याच्या व्यसनाने आणि मारहाणीने त्याला सोडून माहेरी राहत होती. ही गोष्ट त्याच्या मनामध्ये तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास कारणीभूत ठरत होती. खरे तर चूक त्याचीच होती. आपण आपल्या पत्नीला किती सुख देऊ शकतो याचा विचार न करता तिच्यापासून आपणास शरीरसुख मिळत नाही, ती मात्र बाहेर बिनधास्त राहते याचा त्याला राग होता आणि त्या कारणातूनच त्याने तिच्यावर चाकू करून ठार मारले होते. प्रियांका चव्हाण खून प्रकरणाचा तपास सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोरे आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.